उपवासाचा काहीतरी वेगळा आणि चटपटीत पदार्थ बनवून कौतुक मिळवण्यासाठी आजची रेसिपी नक्की ट्राय करा। रताळ्याचे तिखट चटपटीत पॅटीस। चवीने खाणाऱ्या कुकी टीझी मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांचं आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। तर रताळ्याच्या पॅटीस बनवण्याची सुरुवात अर्थातच आपण रताळी उकडण्यापासून करणार आहोत। पाव किलो रताळी आणि एक मध्यम आकाराचा बटाटा 3 शिट्ट्या होईपर्यंत हे दोन्ही अगदी व्यवस्थित शिजेल। वेगवेगळ्या खाद्य संस्कृतींमधले पारंपरिक आणि रुचकर पदार्थ तुमच्या किचन पर्यंत पोहोचवणारा कुकी टीझी मराठी चॅनल शेअर करा, सबस्क्राइब करा आणि नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा। तर आपला कुकर होईपर्यंत बाकी साहित्य काय काय लागतं ते बघूया। पॅटीस फ्राय करताना बाहेरून लावण्यासाठी साबुदाण्याचे पीठ 2 चमचे, आमचूर पावडर आणि लाल तिखट प्रत्येकी पाव चमचा आणि चवीप्रमाणे मीठ। शॅलो फ्राय करण्यासाठी थोडं तूप, पॅटीसच्या सारणासाठी अर्धा कप नारळ खवलेला, पाव कप कोथिंबीर, पाव चमचा जिरे, अर्धा इंच किसलेलं आलं, 2 हिरव्या मिरच्यांचा ठेचा आणि साखर आणि आमचूर पावडर प्रत्येकी पाव चमचा। आता आपण आधी सारण बनवून घेऊया। त्यासाठी सारणाचं सगळं साहित्य म्हणजे नारळ, कोथिंबीर मी इथे बारीक चिरून घेतली आहे, त्यानंतर जिरे थोडेसे चुरून घेतले आहे, आलं किसलेलं, त्यानंतर हिरव्या मिरच्या ठेचलेल्या, आमचूर पावडर आणि साखर हे सगळं एकत्र करून छान मिक्स करून घ्यायचं। हे सगळं मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पुन्हा एकत्र सगळं कालवून घ्यायचं। हे झालं आपलं सारण तयार। कुकर थंड झाला आहे, त्याची वाफ पूर्ण गेली आहे। हे बघा, रताळी आणि बटाटे पूर्णपणे गाळ शिजले आहेत। हे थंड झाल्यानंतर सोलून घ्यायचे। रताळ हे मुळात कंद असल्यामुळे त्याच्या टोकांना शिरा असतात, त्या शिरा खेचून काढून टाकायच्या। पॅटीसचं आवरण अगदी मऊसूत झालं तर पॅटीस छान वळले जातात, त्यामुळे आपण रताळी आणि बटाटा किसून घेणार आहोत। आता हा जो किस आहे तो मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि मग त्यामध्ये पाव चमचा तिखट, पाव चमचा आमचूर पावडर आणि मीठ असं घालून हे व्यवस्थित कालवून घेते। यातील तिखट, मीठ आणि आंबटपणा तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। पॅटीसचं कव्हर आणि सारण दोन्ही तयार आहे, तर चला मग पॅटीस बनवूया। मोठ्या लिंबाच्या आकारा एवढा कव्हर बनवण्यासाठी मी रताळ्याचा गोळा घेतला आहे आणि हा असा दाबून वाटीसारखा आकार तयार करायचा। असं करताना कडांमध्ये चिरा जातात, तर त्या दाबून कडा मात्र सांधून घ्यायच्या। असा वाटीसारखा आकार केला की मग यामध्ये सारण भरायचं। आपण मुद्दामून हे सारण मिक्सर मधनं काढलेलं नाही, मिरच्याही वाटून घेतल्या आहेत, जिरे सुद्धा क्रश करून घेतलेत, थोडे नारळ खवलेला आहे, कोथिंबीर सुद्धा मिक्सर मधनं फिरवलेली नाही, त्यामुळे सारण कोरडं होतं, त्याला ओलसरपणा येत नाही। यापूर्वी कणकेमध्ये जर तुम्ही पराठ्यासाठी कुठलं सारण भरलं असेल तर हे तर करणं तुमच्यासाठी खूपच सोपं आहे, कारण रताळ्याचं जे कव्हर आहे ते अतिशय छान वळलं जातं। याचा गोल लाडू करून मग मी जरा हे चपटं करून घेतलंय आणि मग कडेनी दाबून घ्यायचं, म्हणजे मग सारण आपलं बाहेर नाही येणार आणि पिठात गोळवणं सुद्धा सोपं जाईल। आता असेच मी सगळे पॅटीस बनवून घेते। अर्धा कप नारळ खवलेला आणि पाव किलो रताळी याच्यापासून 9 पॅटीस तयार झाले। यांना मी कोथिंबीर लावून थोडंसं नटवलंय। शॅलो फ्राय करताना तुटू नयेत म्हणून ही पॅटीस साबुदाण्याच्या पिठामध्ये थोडी घोळवून घ्यायची। पॅटीसच्या कडा सुद्धा पिठामध्ये थोड्या दाबून घ्यायच्या। आता मीडियम गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे, त्यावर थोडंसं तूप घालून आधी मी एक पॅटीस तळून बघणार आहे। एका बाजूने छान खरपूस तळण्यासाठी साधारण 2 मिनिटं लागतात। त्यानंतर मी हे
पलटून घेतलं आणि पुन्हा थोडंसं तूप सोडलं. ह्याचं सारण आणि आवरण दोन्ही शिजलेलं आहे, त्यामुळे आपल्याला फक्त ह्याला खरपूसपणा देण्यासाठी शॅलो फ्राय करायचं आहे. दोन्ही बाजूनी 1.5 ते 2 मिनिटं फ्राय केल्यानंतर आपलं पहिलं पॅटीस तळून झालंय. चला आता मी 3 पॅटीस एकत्र तळणार. 2 मिनिट शॅलो फ्राय केल्यानंतर एक बाजू त्याची छान खरपूस भाजली जाते. उलटल्यानंतर पुन्हा मी बाजूनी तूप सोडतेय. दोन्ही बाजू छान तांबूस रंगावर तळून झालेले आहेत. आता मी हे डिश मध्ये काढून घेते. सुटलं की नाही तोंडाला पाणी. बिना सॉस चटणी सुद्धा ही पॅटीस अतिशय छान लागतात. तर मग झटपट बनवा आणि या खमंग पॅटीसची मजा घ्या. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये तुमचे अभिप्राय लिहायला विसरू नका.